नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलोटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच केरळ. तर केरळ राज्य सरकारने नुकतीच स्त्री सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. तर बघूयात आपण या योजनेबद्दल. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्त्री सुरक्षा योजना ही नुकतीच केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आणि बघा, ही योजना केरळ सरकारांतर्गत आरंभ केली असून यामध्ये पात्र बेरोजगार महिलांना आणि ट्रान्सजेंडर महिलांना दर महिना आर्थिक सहाय्य 1000 रुपये देण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे ती पात्र बेरोजगार महिलांना आणि ट्रान्सजेंडर महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य 1000 रुपये देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतेच कोण निवडून आले आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच तारिक रहमान. ओके. तर तारिक रहमान हे नुकतेच बांगलादेशमध्ये इलेक्शन झाले होते, म्हणजेच जे निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये ते निवडून आले आहेत. ओके. आणि हे नुकतेच आता बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. ओके. बांगलादेश या देशाची राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशचे चलन आहे टका. ओके, ही अतिरिक्त माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? ओके. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आसाम. तर आसाम या राज्यामध्ये ईशान्य भारतामधील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. ओके. तर ईशान्य भारतामधील पहिलीच इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा, ईशान्य भारतामधील म्हणजेच नॉर्थ ईस्ट इंडियामधील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ही नुकतीच आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ओके. तर बघा, आसाममधील डिब्रुगडमधील मोरान बायपासवर ही जी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी सुविधा आहे ती राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आली असून याचे जे उद्घाटन आहे ते भारताच्या पंतप्रधानांनी केले आहे. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचे उद्घाटन केलेले आहे. बघा, ही इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ईशान्य भारतातील पहिलीच आहे आणि आपत्कालीन वेळेस लष्करी तसेच नागरी विमानांचे इमर्जन्सी लँडिंग संभव करेल. ओके. म्हणजेच इमर्जन्सीच्या वेळेस लष्करी तसेच जे नागरी विमान आहेत ते या महामार्गावरती लँड होऊ शकतील. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, ई माटी कथाका आहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके कोणी लिहिली आहेत? ओके. तर बघा, 2 पुस्तके आहेत. पहिलं म्हणजे ई माटी कथाका आहे आणि दुसरं म्हणजे बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर. ओके. तर अशी ही 2 पुस्तके आहेत, ती कोणी लिहिली आहेत असा प्रश्न आहे. ओके. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच विश्वभूषण हरिचंदन. बघा, विश्वभूषण हरिचंदन यांनी ही 2 पुस्तके लिहिली आहेत. ओके. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, ई माटी कथाका आहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर या 2 पुस्तके विश्वभूषण हरिचंदन यांनी लिहिली आहेत. ओके. ही 2 पुस्तके 2026मध्ये ओडिशामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहेत. बघा, ही त्यांच्या साहित्यकार आणि राजकीय कारकिर्दीच्या कर्तृत्वाला उजाळा देतात. ओके. लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकतीच पल्स क्रांती कोणत्या राज्यामधून सुरू करण्यात आली आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच मध्य प्रदेश. तर नुकतीच मध्य प्रदेशामध्ये पल्स क्रांती सुरू करण्यात आलेली आहे. ओके. म्हणजेच मध्य प्रदेश राज्यामधून पल्स क्रांती सुरू करण्यात आलेली आहे. ओके.
मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण याबद्दल. बघा, नुकतीच पल्स क्रांती ही मध्य प्रदेश या राज्यामधून सुरू करण्यात आलेली आहे आणि सिहोर जिल्ह्यामधील आमलाहा येथील फूड लँग्वेज रिसर्च सेंटर मध्ये राष्ट्रीय पातळीवर पल्स क्रांतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फूड लँग्वेज रिसर्च सेंटर यामधून राष्ट्रीय पातळीवर पल्स क्रांतीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच या कार्यक्रमामध्ये केंद्रीय शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हे मंत्री उपस्थित होते. बघा, या मिशनचा उद्देश आहे भारताला डाळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर म्हणजेच सेल्फ रिलायंट बनवणे, तसेच डाळांच्या आयात कमी करणे. ओके, म्हणजे डाळ जे आहेत ते मागवणे कमी करणे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू केला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच हिमाचल प्रदेश. ओके, तर हिमाचल प्रदेशमध्ये पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी योजना आहे, हा जो उपक्रम आहे, याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक AI सक्षम शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुलभ करणे हा आहे. ओके, लक्षात ठेवा तो उद्देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, बायोफॅक 2026साठी कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे? ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, तर भारत. तर आपल्या भारताला बायोफॅक 2026साठी कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, IMP प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, बायोफॅक 2026साठी कंट्री ऑफ द इयर म्हणून भारताला घोषित करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, हा जो सन्मान आहे तो जर्मनीच्या न्यूरेमबर्ग येथे बायोफॅक 2026 या जागतिक सेंद्रिय आणि अन्न आणि कृषी व्यापार मेळ्यावर भारताच्या वाढत्या सेंद्रिय उत्पादनांच्या क्षमतेला आणि जागतिक बाजारात त्याच्या वाढत्या प्रभावाला मान्यता म्हणून दिले गेलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, 2026च्या आशिया रायफल पिस्तूल चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? ओके, बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. तर बघा, इलावेनिल वालारिवन बघा पहिले विजेते आहेत. इलावेरिन वालारिवन आणि अर्जुन बाबुता या दोघांनीही सुवर्णपदक जिंकलेले आहे. कोणती स्पर्धा आहे बघा, 2026ची जी आशिया रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप आहे, जी की 10 मीटर एअर रायफल आहे बघा. याच्या मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये या दोघांनी सुवर्णपदक जिंकलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाच्या हवाई दलासोबत संयुक्त इन सीटू हवाई सराव आयोजित केला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच थायलंड. तर थायलंड या देशाच्या हवाई दलासोबत भारतीय हवाई दलाने नुकतेच संयुक्त इन सीटू हा जो हवाई दल सराव आहे तो सुरू केलेला आहे. ओके, आयोजित केलेला आहे. बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारतीय हवाई दलाने थायलंडच्या हवाई दलासोबत म्हणजेच रॉयल थाई एअरफोर्ससोबत संयुक्त इन सीटू हवाई सराव आयोजित केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, या सरावाचा उद्देश आहे दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील ऑपरेशनल समन्वय आणि इंटरऑपरेटिबिलिटी वाढवणे हा आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, भारत 2026मध्ये ब्रिक्स या संस्थेचे कितव्यांदा अध्यक्षपद भूषवत आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजे चौथ्यांदा. तर भारत हा 2026मध्ये जी ब्रिक्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भारत हा 2026मध्ये ब्रिक्स या संस्थेचे चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवत आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, भारत 2026मध्ये ब्रिक्स या संस्थेचे
चतुर्थ म्हणजेच चौथ्या वेळेस अध्यक्षपद भूषवत आहे. आणि भारताने बघा याआधी भारताने 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्स या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे आणि हे चौथे अध्यक्षत्व आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचे हे चौथे अध्यक्षत्व आहे. तर बघा, पूर्वी भारताने हे पद 2012, 2016, 2021 या तिन्ही वेळेस भूषवले होते. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2026मध्ये ब्रिक्सचे आयोजन हे भारतामध्ये होणार आहे. ओके. तर बघा, ब्रिक्स या संस्थेची स्थापना झाली होती 2009 साली. ओके, लक्षात ठेवा. आणि सुरुवातीला ब्रिक असे नाव होते. तर 2010मध्ये दक्षिण आफ्रिका हे सामील झाले होते. ओके, त्यामुळे त्याचे नाव ब्रिक्स असे झाले आहे. ओके, लक्षात ठेवा. ब्रिक्सचा लॉंग फॉर्म होतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटणार आहोत आपण उद्या. धन्यवाद.